राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत। कोल्हापूरसह शिरोळ तालुक्यालाही ते भेट देऊन पाहणी करतील। तसंच सांगली जिल्ह्यातील पलूसमध्येही ते नुकसानीची पाहणी करणार आहेत। जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते आढावा बैठकही घेणार आहेत। सध्या कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे, तर शहरात काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरलाय आणि त्यामुळे बचाव कार्यात काहीशी मदत होतीये। कारण मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडथळा येत होता, पण पावसाचा जोर ओसरल्यामुळे आता मदत कार्य जे आहे ते पुन्हा वेगाने सुरू झालंय। कोल्हापुरातले अपडेट देण्यासाठी संदीप राजगुळकर आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणावर आपल्या सोबत आहेत। संदीप, या घडीचं कोल्हापूरमधलं काय चित्र आणि एकूणच आज मुख्यमंत्र्यांचा देखील उपमुख्यमंत्री देखील दौरा करणार आहेत? नाही, एकतर आज सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेकशा भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे। स्वाती, ही एक महत्त्वाची गोष्ट, दिलासादायक बाब कोल्हापूरकरांसाठी म्हणावी लागेल। साधारणतः 9:15 वाजता अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये दाखल होतील। त्यानंतर ते एखाद्या शेल्टरला भेट देणार आहेत, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक होणार आहे आणि त्यानंतर ते पलूसकडे रवाना होणार आहेत। पण आत्ताची अपडेट ही आहे, राष्ट्रीय महामार्ग अजूनही बंद आहे। मी पहिल्यांदा आपण प्रेक्षकांना तीच बातमी दिली पाहिजेत, कारण कोल्हापूरमध्ये येणारे सगळे रस्ते बंद आहेत। कुठल्याही बाजूनं कोल्हापूर शहरामध्ये सध्या येता येत नाही, त्यामुळे पेट्रोल डिझेल सगळं संपलेलं आहे संपूर्ण शहरातलं। आणि सध्या मी ज्या ठिकाणी आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 थेट दृश्य मी याच महामार्गावरची दाखवतोय। हा जो रस्ता आहे हा कोल्हापूरकडून येणारा रस्ता आहे, तो पलीकडची जी लेन आहे ती बेळगावला जाणारा रस्ता आहे आणि कोल्हापूरकडे येणाऱ्या रस्त्याच्या बाजूचं हे चित्र दाखवतोय। अक्षरशः या ठिकाणची जी सगळी हॉटेल्स आहेत, दुकानं आहेत, ती पाण्याखाली गेलेली आहेत। पंचगंगा नदीचं पाणी आपण पाहतोय की हे अशा पद्धतीनं रस्त्यावर आलेलं आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर आलेलं आहे। अजूनही 2 ते 2.5 फूट पाणी जे आहे ते या राष्ट्रीय महामार्गावर आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे या ठिकाणची बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे जे पथक आहेत ते या ठिकाणी तैनात आहे, त्यांची बोट देखील आपण या ठिकाणी पाहतोय। पण हा जो समोर पाहतोय आपण, हा रस्ता आहे स्वाती, तो रस्ता आता सध्या तरी पूर्णपणे बंद आहे, म्हणजे कुठलंही वाहन तिकडून देखील येत नाही आणि इकडून देखील जात नाही। आणि जवळपास आत्ताच्या घडीला राष्ट्रीय महामार्गावर या 10,000 वाहनं ही स्वाती थांबून आहेत। म्हणजे काय हाल झाले असतील फक्त आपण विचार करू शकतो, कारण आजचा 4था दिवस आहे। त्यामध्ये मग अनेक म्हणजे लक्झरी बसेस आहेत, ट्रक्स आहेत, कंटेनर्स आहेत आणि त्या म्हणजे लोक देखील म्हणजे नागरिक प्रवासी जे आहेत ते देखील थांबून आहेत। मी आत्ताही हे चित्र दाखवतोय, आपण जर पाहिलं तर कॅमेराच्या माध्यमातून ह्या बाजूचं धाबा एक आपल्याला दिसतोय। म्हणजे ते शेडपर्यंत फक्त म्हणजे 5 ते 6 फूट फक्त ते शेड स्वतः राहिलेलं आहे। म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो की किती पाणी आहे। आणि बाजूला हे गर्डल्स आपल्याला दिसत आहेत, ते देखील पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेले आहेत। आणखी एक मी पलीकडची लेन देखील दाखवतो, कारण काल असं झालं होतं की जिल्हा प्रशासनानं काल एक ट्रायल घेतली होती स्वाती। ती ट्रायल अशी होती की आपण हे जे समोर पाणी पाहतोय, ह्या पाण्यामधून हे JCB घालण्यात आले होते, म्हणजे एकतर रस्ता देखील चेक करायचा होता त्यांना आणि वाहन एखादं जातं का किंवा ट्रक्स जाऊ शकतात का हे देखील बघायचं होतं। पण त्या पाण्यामध्ये JCB देखील हल्लेला आहे, त्यामुळं जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या रस्त्यावरून वाहनं सोडली जाणार आहेत। आताही आपण पाहतो ही इंडिका कार एक आहे, ही वाहून आलेली आहे बहुतेक, आणि कुणी गाडीत त्या नाही। आणि आपण पाहतोय मोठा म्हणजे हा सिमेंटचा एक पिलर आहे, तो देखील या ठिकाणी आहे आणि अक्षरशः ती तटलेली आहे। त्याच्या पलीकडचं हे विदारक चित्र स्वाती आपण दाखवूया प्रेक्षकांना की अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी अडकून पडलेली आहेत, म्हणजे JCBs आहेत ही देखील, ते त्या ठिकाणी आहेत। या बाजूचा आपण जाहिरातीचा जो होर्डिंग आहे ते देखील पाहतोय, हा टायर देखील एक उडून आलेला आहे। म्हणजे इतकं पाणी या महामार्गावर होतं की 2019 पेक्षा देखील भीषण अशी परिस्थिती या महामार्गावर होती स्वाती। आणि त्यामुळंच इतक्या मोठ्या संख्येनं नागरिक आहेत ते अडकून पडलेले आहेत। सध्या जर विचार केला तर 2.5 फूट पाणी असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे ती सुरू होणार नाही। म्हणूनच अजितदादांना देखील हेलिकॉप्टरनंच यावं लागतंय। फक्त कोल्हापूरमध्ये हवाई मार्ग सुरू आहे, बाकी रेल्वे मार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, सगळे रस्ते बंद आहेत। कोल्हापूर शहरामध्ये जर यायचं झालं तर फक्त हवाई मार्गानेच येता येऊ शकतं। त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचा दौरा देखील ते देखील हवाई पाहणीच करतील असं वाटतंय, कारण मार्गच बंद आहेत। अपडेट अशीच कोल्हापुरातली पूर परिस्थिती संदर्भातली आणि उपमुख्यमंत्री